आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 घेऊ. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपला सिमिलॅरिटीचा इंट्रोडक्शन, त्यानंतर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, त्यानंतर पहिली फर्स्ट सेकंड आणि थर्ड कंडिशन अशी झाली होती. एक ॲक्टिव्हिटी होती थर्ड कंडिशन म्हणून. ठीक आहे. म्हणजे सर्व इंट्रोडक्शनचा पार्ट आपला मागच्या व्हिडिओमध्ये झाला होता. आता या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 1.1 आणि या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रॅक्टिस सेट संपवून टाकू. ठीक आहे. तर पहिला एक्झाम्पल असा आहे बघा. आता त्यासाठी ठीक आहे, प्रॅक्टिस सेटमध्येच तुम्हाला मी ते बेसिक शिकवतो. एक्झाम्पलमध्ये काय बघा, पहिला एक्झाम्पल, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. क्वेश्चन असा आहे, आता याच्यामध्ये दोन ट्रायंगल आहे. ठीक आहे. आता असं घेतो मी, हा पहिला ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल. दोन ट्रायंगल याच्यामध्ये पहिल्या ट्रायंगलचा बेस किती आहे 9 आणि त्याची हाईट आहे 5. पहिल्या ट्रायंगलची बेस किती 9 आणि हाईट आहे 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 and हाईट इज 6. दुसऱ्या ट्रायंगलचे बेस 10 आहे आणि हाईट 6 आहे. ठीक आहे. तर या दोघं ट्रायंगलच्या एरियांचा रेशो काढा. दोघं ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढा. ते रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, त्याच्यामध्ये जे प्रॉपर्टी होती ते प्रॉपर्टी इथे यूज करायची आहे. आणि त्याच्यामध्ये कसं चेक करायचं, सर्व कंडिशन्स आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे. म्हणजे कसे, आपण 3 कंडिशन आणि एक प्रॉपर्टी पाहिली होती. ती प्रॉपर्टी कोणती, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ठीक आहे. आता कंडिशन एक चेक करत जायची. बेस हाईट सर्व दिलेले आहे. मग चेक करायचं दोघं ट्रायंगलचे बेस इक्वल आहे का हाईट इक्वल आहे. आता इथं बघा, दोघांचा बेस, याचा बेस 9 आहे, याचा बेस 10 आहे, म्हणजे बेस तर इक्वल नाही आहे. याची हाईट 5 आहे, याची हाईट 6 आहे, म्हणजे हाईट पण इक्वल नाही आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये ते प्रॉपर्टी यूज करायची, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ठीक आहे. ते प्रॉपर्टी यूज करायची. आणि जर बेस इक्वल असतील तर पहिली कंडिशन यूज करायची, सॉरी हाईट इक्वल असतील तर पहिली कंडिशन यूज करायची. बेस इक्वल असते तर दुसरी कंडिशन यूज करायची. बेस हाईट दोघं इक्वल असले तर तिसरी कंडिशन यूज करायची. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणतीच कंडिशन अप्लाय होणार नाही, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी अप्लाय होईल. कोणती, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सची. ठीक आहे. आता जे बेस, आता ट्रायंगलचे नाव वगैरे असं काहीच दिलेले नाही आहे, ट्रायंगल पण दिलेले नाही आहे. तर आपण काय करू, बेस म्हणजे पहिल्या ट्रायंगलचे बेस आणि हाईट B1 H1 मानू आणि दुसऱ्या ट्रायंगलचे बेस आणि हाईट B2 H2 मानू. लेट पहिल्या ट्रायंगल साठी बेस किती आहे 9 आणि हाईट किती आहे 5. मग B1 म्हणू. लेट B1 इक्वल टू 9, H1 इक्वल टू 5. पहिल्या ट्रायंगल साठी झाले. दुसऱ्या ट्रायंगल साठी बेस आहे 10 आणि हाईट आहे 6. मग बेस B2 इक्वल टू 10 आणि हाईट H2 इक्वल टू 6. ठीक आहे. देयरफॉर आता ट्रायंगलचे नाव नाही आहे, मग आपण डायरेक्ट असं लिहू, देयरफॉर रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स, किंवा फक्त एरियाज ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स इक्वल टू द प्रॉपर्टी काय आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे बेसेस आणि हाईट्स त्यांचे प्रोडक्टचा रेशो. ठीक आहे. वरती काय मग B1 इंटू H1 आणि खाली B2 इंटू H2. रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. पहिल्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट. ठीक आहे. मग याच्यामध्ये आता व्हॅल्यू टाका. B1 H1 B2 H2. B1 9, H1 5 अपॉन B2 10 इंटू H2 6. सिम्प्लिफाय करा. 9 5 जा 45 अपॉन 10 6 जा 60. 45 अपॉन 60. आता या रेशोला सिम्प्लिफाय करायचं, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं. आता 45 60 दोघांना कोणत्या कॉमन नंबरने भाग जातो, दोघांना 15 ने भाग जातो. 15च्या टेबल मध्ये येतात दोघं. इथं 45 कितीचा भाग जातो
15 3 जा 45 आणि इथं 15 4 जा 60, 3/4. याच्या खाली अजून सिम्प्लिफाय होणार नाही कारण की 3 प्राईम नंबर आहे, हे त्याचा आन्सर आहे. Therefore ratio of areas of triangles is equal to रेशोच्या फॉर्म मध्ये लिहायचं, 1:2च्या फॉर्म मध्ये 3:4. हे फायनल आन्सर आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू 3:4. आता इथं आपण जे रेशो यूज केलाय, ठीक आहे, तिथं प्रॉपर्टी लिहायची. The ratio of areas of two triangles is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. ठीक, अशा प्रॉपर्टी जर पूर्ण लिहायची. त्या प्रॉपर्टी जर पूर्ण लिहिली तर याला अर्धा मार्क असतो स्टेपला. ठीक आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स b1 × h1 / b2 × h2. b1 h1 b2 h2 व्हॅल्यू टाकले आपण. ठीक आहे, त्या रेशोला सिम्प्लिफाय केला, आन्सर आला 3:4. म्हणजे अपॉनच्या फॉर्म मध्ये जर आन्सर आलं तर त्याला रेशोच्या फॉर्म मध्ये म्हणजे 1:2च्या फॉर्म मध्ये लिहायचं नाही. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ग्रुपवर विचारू शकता तुम्ही. आता सेकंड एक्झाम्पल घेऊ. सेकंड एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये फिगर दिली आहे. 2 ट्रायंगल त्याच्यामध्ये. पहिला ट्रायंगल ABC, दुसरा ट्रायंगल ADB. ठीक आहे. दोघं ट्रायंगलचं एक साइड कॉमन दिसते. आता ती साइड कोणती आहे ते आपण याच्यावरून बघू. इन द एडजॉइनिंग फिगर BC परपेंडिक्युलर टू AB. या फिगर मध्ये BC इज परपेंडिक्युलर टू AB. आता BC हा AB ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे BC झाली हाईट आणि AB झाला बेस. जो परपेंडिक्युलर असतो ते हाईट आणि ज्यावर परपेंडिक्युलर असते ते बेस. म्हणजे आता बघा असं म्हटलंय ना, BC इज परपेंडिक्युलर टू AB, म्हणजे BC हा AB ला परपेंडिक्युलर आहे. BC AB ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे BC काय झाला हाईट. म्हणजे ट्रायंगल ABC साठी BC हाईट आहे आणि AB बेस आहे. ठीक आहे. अजून पुढे AD परपेंडिक्युलर टू AB. आता या ट्रायंगल मध्ये AD परपेंडिक्युलर टू AB, म्हणजे या ट्रायंगल साठी, म्हणजे कोणासाठी, ट्रायंगल ADB. या ट्रायंगल साठी AD झाली हाईट आणि AB आहे बेस. AD हा AB ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे AD ही AB ला परपेंडिक्युलर आहे. AD हाईट आणि AD हाईट आणि AB बेस. ठीक आहे. आता बघा दोघं ट्रायंगलचं आपल्याला एक साइड कॉमन दिसत होती, ते होती AB. आणि AB कोण आहे, दोघांसाठी बेस आहे. म्हणजे ट्रायंगल ABC साठी पण आणि ट्रायंगल ADB साठी पण दोघं साइड साठी बेस कॉमन आहे, म्हणजे बेस इक्वल आहे. म्हणजे कोणती प्रॉपर्टी, सेकंड प्रॉपर्टी. ठीक आहे. BC 4 दिले आहे, AD 8 दिलेलं आहे. ठीक आहे. BC आहे 4 आणि AD आहे 8. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. तर या दोन ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADB या दोघं ट्रायंगलचा एरियांचा रेशो काढायचा आहे. आता याच्यामध्ये आपण काय चेक करतो की बेस कॉमन आहे, बेस इक्वल आहे का हाईट इक्वल आहे. ठीक आहे. आपल्याला असं मिळतंय दोघांचा बेस इक्वल आहे. दोघांचा बेस इक्वल आहे, म्हणजे सेकंड नंबरची कंडिशन यूज करायची. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस, मग त्यांचा एरियांचा रेशो कोणाला इक्वल असतो, त्यांच्या हाईटच्या रेशोला. ठीक आहे. मग हाईट म्हणू. लेट पहिले BC इक्वल टू याला H1 मानू, किती दिली ते 4. त्यानंतर AD त्याला H2 मानू, ते किती दिली आहे 8. BC इक्वल टू H1 इक्वल टू 4 आणि AD इक्वल टू H2 इक्वल टू 8. ठीक आहे. देअरफॉर आता दोघं ट्रायंगलचे बेस इक्वल आहे. मग सेकंड कंडिशन वरून कसं असतंय, द रेशो ऑफ ट्रायंगल्स, द रेशो ऑफ एरियाज ऑफ triangles having equal
bases is proportional to the ratio of their corresponding heights. ठीक है, therefore area of triangle ABC upon area of triangle ADB इक्वल टू, म्हणजे हे हा रेशो कोणाला इक्वल असेल, त्यांच्या हाईटच्या रेशोला, इक्वल टू BC अपॉन AD. इथं पुढे रिझन द्यायचं, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसिस. आता बेसिस हाईट कशावरून ठरवायचं, याच्यावरून, म्हणजे अगोदरची हे हाईट असते आणि दुसरं काय असते, बेस. हे हाईट आणि हे बेस. ठीक आहे, इक्वल खाली इक्वल टू मग BC AD, BC H1 AD H2. ठीक आहे, मग इक्वलच्या खाली इक्वल टू त्यांचा रेशो टाका, व्हॅल्यू टाका. H1 आहे 4 अपॉन H2 आहे 8. 4/8. सिम्प्लिफाय करा, 4 ने दोघांना भाग जातो, 4 1 जा 4, खाली 4 2 जा 8. ठीक है, therefore area of triangle ABC upon area of triangle ADB. ठीक है, इक्वल टू 1/2. ठीक है, याला रेशोच्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. therefore area of triangle ABC is to area of triangle ADB इक्वल टू 1:2. ठीक आहे, याच्यामध्ये पहिले डायग्राम वरून ठरवून घ्यायचं की काय इक्वल आहे, बेस इक्वल आहे का हाईट इक्वल आहे, मग त्यानुसार कंडिशन वापरायची. जर हाईट इक्वल असते तर आपण पहिली कंडिशन यूज केली असते. ठीक आहे, आता इथं बेस इक्वल आहे, मग इथं सेकंड कंडिशन यूज करायची. सेकंड कंडिशन काय होती, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. मग त्यांचा ट्रायंगलचा एरियाचा रेशो त्याच्या हाईट्सच्या रेशोला इक्वल असतो, म्हणजे BC अपॉन AD. ट्रायंगल ABC चे हाईट कोण आहे, BC, आणि ट्रायंगल ADB ची हाईट कोण आहे, AD. मग H1 H2 मानले होते यांना, H1 होती 4, H2 होती 8. 4/8, 4 4 ने डिवाइड केला, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 1/2 म्हणजे 1:2. ठीक. थर्ड एक्झाम्पल घेऊ. थर्ड एक्झाम्पल बघा, एक फिगर दिली आहे. इन द adjoining figure segment PS perpendicular to RQ. सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ. RQ हे सेगमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे ट्रायंगल तो अशा प्रकारे आहे, जसं आपलं हे ऑप्टोजॅंगल ट्रायंगल असतो ना, त्या टाईपचा ट्रायंगल आहे. ठीक आहे, हे RQ आहे, RQ. पण आता हे हाईट अशी तर काढू शकत नाही, ते हाईट काढण्यासाठी हे सेगमेंट वाढवले आहे RQ. ठीक आहे, मग ती हाईट अशी काढली आहे, ते आहे PS परपेंडिक्युलर टू RQ. and segment QT perpendicular to PR and segment QT perpendicular to PR. अशा प्रकारे डायग्राम आहे. ठीक आहे, म्हणजे एकाच ट्रायंगल मध्ये दोन परपेंडिक्युलर आहे, दोन वेगवेगळ्या सेगमेंटला असं दिलेलं आहे. सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू RQ, PS परपेंडिक्युलर टू RQ and segment QT परपेंडिक्युलर टू PR. आता आपल्याला माहिती आहे, जो परपेंडिक्युलर असतो तो हाईट असते, आणि ज्याला परपेंडिक्युलर असते ते बेस असते. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की एकाच ट्रायंगल मध्ये, कोणत्या ट्रायंगल PQR मध्ये दोन हाईट आणि दोन बेस दिलेले. ठीक आहे, पुढे इफ RQ इक्वल टू 6, RQ इथून इथपर्यंत RQ किती आहे 6, PS इक्वल टू 6, हे PS 6 and PR इज इक्वल टू 12, हे पूर्ण PR किती आहे 12. देन फाइंड QT. तर QT फाइंड करा. लक्षात. आता बघा याच्यामध्ये बघा RQ आणि PS 6 दिलेले आहे. हे RQ जे बेस आहे आणि PS जे त्याची करस्पॉन्डिंग हाईट आहे असं दिलेलं आहे ना, PS RQ. म्हणजे बेस कोण आहे RQ आणि त्याची करस्पॉन्डिंग हाईट आहे PS, जे दोघे दिलेले आहे 6. त्यानंतर PR दिलेले आहे 12 आणि त्याची करस्पॉन्डिंग हाईट QT काढायची आहे. ट्रायंगल इथं एकच आहे PQR. ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन हाईट दोन बेस वेगवेगळे दिलेले आहेत. आता आपण असं लिहू, इन ट्रायंगल PQR segment
PR is the base, PR is the base, and segment QT is the corresponding height, is the corresponding height, is the corresponding height in triangle PQR. PR is the base and QT is the corresponding height. PR हा पहिला बेस आहे, ठीक आहे, आणि त्याची करस्पॉन्डिंग हाइट QT आहे. ऑल्सो अजून एक बेस हाइटची जोडी याच्यामध्ये. ऑल्सो सेगमेंट RQ is the base and segment PS is the corresponding height. ठीक आहे, दोन बेस म्हणजे इथं काय राहायचं की दोन ट्रायंगल होते, दोन वेगवेगळे ट्रायंगल राहायचे, त्यांचे करस्पॉन्डिंग बेस आणि हाईट राहायचे. याच्यामध्ये ट्रायंगल एकच दिलाय, मात्र त्यांचे बेस आणि हाईट वेगवेगळे दिले. ठीक आहे, बघा बेस हाईट इथं 6 आहे, इथं बेस PR आहे आणि QT हाईट काढायची आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आपण असं इथं लॉजिक नाही लावू शकत की इथं दोघांचे बेस इक्वल आहे, हाईट इक्वल आहे. एकाच ट्रायंगलचे बेस आणि हाईट इक्वल आहे म्हणजे इथं ते कंडिशन यूज करता येणार नाही. इथं आपण डायरेक्ट प्रॉपर्टी यूज करू पहिली वाली. Therefore एरिया ऑफ ट्रायंगल PQR, इथं एकच ट्रायंगल असल्यामुळे दोघं ठिकाणी एकच ट्रायंगल येईल. एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ट्रायंगल एकच आहे, बेस हाईट वेगवेगळे आहे. ठीक आहे, पहिला काय म्हणलं होतं आपण, PR बेस आणि QT त्याची हाईट, म्हणजे प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. PR इंटू QT, प्रोडक्ट ऑफ बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. त्यानंतर अजून एक बेस आहे RQ आणि त्याची करस्पॉन्डिंग हाईट आहे PS अपॉन RQ इंटू PS. पुढे रिझन, द रेशिओ ऑफ areas of two triangles is equal to the ratio of product of the bases and their corresponding heights. ठीक, इथे प्रॉपर्टी लिहिली. मग इक्वल खाली इक्वल टू, आता जे सेगमेंटची लेंथ आपल्याला माहिती आहे त्या टाकून द्यायची. सर्वात पहिले PR किती आहे 12 इंटू QT तर काढायचीच आहे, ते ॲज इट इज लिहा QT अपॉन RQ 6 इंटू PS 6. ठीक आहे, आता इथे बघा PQR अपॉन PQR हे दोघं सारखे दोघं कट होतील, म्हणजे इथे आपण असं लिहू शकतो 1/1. ठीक आहे, दोघं कट होतील. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, सारखे टर्म्स कट झाले, 1/1. Therefore आता 1/1 म्हणजे 1 इक्वल टू 12 इंटू QT अपॉन 6 इंटू 6 36. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR सारखे कट झाले, 1/1 म्हणजे 1. 12 इंटू QT अपॉन 6 इंटू 6 36. आता QT काढायचा आहे ना, तर पहिले हा 36 जर डिवाइडला आहे तो इकडे घ्या, तो 1 ला मल्टिप्लाय होईल, म्हणजे 1 इंटू 36 डिवाइडला आहे ना, इकडे घ्या, तो मल्टिप्लाय होईल, म्हणजे या साईडला मल्टिप्लाय होईल. 36 इंटू 1 36 इक्वल टू 12 इंटू QT. 36 इक्वल टू 12 इंटू QT काढायचं आहे, 12 मल्टिप्लायला आहे, इथे घ्या, डिवाइड होईल, 36 अपॉन 12 इक्वल टू QT. सॉल्व करा मग. 12 1 12, 12 3 36. therefore QT इज इक्वल टू 3. आता पुढे काही सेंटीमीटर वगैरे दिलेले नाही आहे, मग आपण इथे लिहू युनिट्स.
अशा प्रकारे QT मिळाला 3 युनिट्स. आता याच्यामध्ये काय बघा, ट्रायंगल आपल्याला जरी आपल्याला दिसत असला की हा ट्रायंगल दिसतोय PSQ, त्याच्यामध्ये QS वगैरे असं काही दिलेलं नाहीये. तर QS वगैरे काही दिलंय का? नाही. म्हणजे आपण याला ट्रायंगल कन्सिडर करू शकत नाही. ट्रायंगल एकच दिसतोय, ट्रायंगल PQR. त्याच्यामध्ये RQ ला PS परपेंडिक्युलर आहे बघा, PS परपेंडिक्युलर टू RQ, म्हणजे PS झाली हाईट आणि RQ झाला बेस. तसंच दुसरा QT परपेंडिक्युलर टू PR, QT PR ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे QT झाली हाईट आणि PR झाला बेस. ट्रायंगल एकच आहे, मात्र वेगवेगळे दोन बेस आणि हाईट दिलेले आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ट्रायंगल एकच यूज करायचा, त्यांचे बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. ठीक आहे, तर प्रॉपर्टी एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR कट झाले, 1/1 व्हॅल्यू टाकले सर्व. ठीक आहे, सॉल्व्ह केल्यानंतर किती आलं? QT 3 युनिट्स. पुढचा घेऊ क्वेश्चन नंबर 4. इन द ॲडजॉइनिंग फिगर AP परपेंडिक्युलर टू BC. तर या फिगर मध्ये AP परपेंडिक्युलर टू BC असं दिलेलं आहे, म्हणजे AP हे BC ला परपेंडिक्युलर आहे. AD पॅरलल टू BC, दोन लाईन आहे AD BC, दोघं एकमेकांना पॅरलल दिलेले आहे. AD पॅरलल टू BC. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ट्रायंगल ABC ट्रायंगल BCD यांचा एरियांचा रेशो काढायचा आहे. इज टू म्हणजे हा रेशो असतो. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये फक्त दोनच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे, AP परपेंडिक्युलर टू BC आणि AD पॅरलल टू BC. लक्षात. आणि दोन ट्रायंगल कोणते कोणते? ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC. ठीक आहे, दुसरा ट्रायंगल आहे BCD, दुसरा ट्रायंगल BCD. आता आपण एक काम करू, याच्यामध्ये ड्रॉ DQ परपेंडिक्युलर टू BC. अजून एक DQ सेगमेंट काढून घेऊ जे BC ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे BC थोडासा वाढवायचा, BC साइड थोडीशी वाढवायची आणि त्याच्यावरून DQ परपेंडिक्युलर काढायचं. म्हणजे ड्रॉ DQ परपेंडिक्युलर टू BC. एक कन्स्ट्रक्शन म्हणून, म्हणजे हाईट साठी. आता दोन ट्रायंगल आहे ना, ट्रायंगल ABC याची हाईट झाली AP, पण ट्रायंगल BCD याची हाईट नव्हती. याची हाईट काढण्यासाठी आपण D पासून BC ला एक DQ नावाचं परपेंडिक्युलर काढलेलं आहे. BCD ची हाईट नव्हती, त्याची हाईट काढली आपण DQ परपेंडिक्युलर टू BC. अजून काय दिलं आहे? AD पॅरलल टू BC, AD पॅरलल टू BC गिवन हे दिलेलं. आता बघा AP परपेंडिक्युलर टू BC आहे, DQ परपेंडिक्युलर टू BC आहे. ठीक आहे, अशी दोन लाईन आहे ना, AP पण परपेंडिक्युलर आहे आणि DQ पण परपेंडिक्युलर आहे. AP आणि DQ. याच्यावरून आपल्याला काय मिळतं? आता पॅरलल लाईन्स आहे, आपल्याला हे माहिती आहे की पॅरलल लाईनचं दरम्यान जितके पण परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्ही काढा, ते परपेंडिक्युलर डिस्टन्स नेहमी कसे असतात? सेम असतात. ठीक आहे, दोन पॅरलल लाईन मधले परपेंडिक्युलर डिस्टन्स कसे असतात? सेम असतात. म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो AP इज इक्वल टू DQ. आता AP पण परपेंडिक्युलर आहे, DQ पण परपेंडिक्युलर आहे. दोघं कोणाच्या मध्ये आहे? या दोन लाईनच्या मध्ये. ठीक आहे, म्हणजे या दोघं लाईनचे ते परपेंडिक्युलर डिस्टन्सेस आहे. म्हणजे AP इज इक्वल टू DQ. Therefore AP equal to DQ. What is reason? The perpendicular distance of two parallel lines is same. दोन पॅरलल लाईन्सचा परपेंडिक्युलर डिस्टन्स नेहमी कसा असतो? सेम असतो. म्हणजे दोन पॅरलल लाईन ड्रॉ करा, त्याच्यामध्ये तुम्ही कितीही परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्या, कितीही, ते नेहमी कसे असतात? सर्व सेम असतात. म्हणजे AP आणि DQ हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ना दोघांच्या मध्ये, म्हणजे दोघं इक्वल असतील. AP इक्वल टू DQ. आता आपल्याला कोणत्या ट्रायंगलचा रेशो काढायचा होता ते लिहायचं.
एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू, आता बघा सर्वात पहिले हे तर आपण नंतर कन्स्ट्रक्शन केलं DQ परपेंडिक्युलर टू BC, ठीक आहे. मग AP इक्वल टू DQ हे आपल्याला नंतर मिळालं, पण त्याच्या आधी काय दिलं होतं, AP परपेंडिक्युलर टू BC, म्हणजे ट्रायंगल ABC साठी AP हाईट आहे आणि BC बेस आहे. ट्रायंगल BCD त्याच्यामध्ये DQ परपेंडिक्युलर टू BC, ट्रायंगल BCD साठी DQ हाईट आहे आणि BC बेस आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD दोघांचा बेस BC आहे, दोघांचा बेस इक्वल आहे, ठीक आहे. ट्रायंगल ABC चा बेस कोण आहे, BC. ट्रायंगल BCD चा बेस सुद्धा कोण आहे, BC. बघा याला BC ला परपेंडिक्युलर आहे, इथं पण BC ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे BC दोघं झाले त्यांचे बेस, म्हणजे दोघं ट्रायंगलचे बेस इक्वल आहे. दोघं ट्रायंगलचे बेस काय आहे, इक्वल आहे. म्हणजे आपण इथं सेकंड प्रॉपर्टी यूज करू शकतो, ठीक आहे. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस. मग त्यानुसार ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस, मग त्यांचा एरियाचा रेशो कोणाला इक्वल असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशोला, ठीक आहे. मग ट्रायंगल ABC ची हाईट, ट्रायंगल ABC ची हाईट आहे AP, मी इथे लिहिली AP अपॉन ट्रायंगल BCD ची हाईट आहे DQ, ती लिहिली DQ, ठीक आहे. याला AP इक्वल टू DQ ला आपण 1 म्हणू. लक्षात बघा, पुढे वाटलं लिहून घेऊ. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसिस, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसिस, ठीक आहे. चला मग आता AP अपॉन DQ म्हणजे दोन ट्रायंगल ज्यांचे बेसिस इक्वल आहे त्यांचा एरियाचा रेशो कोणाला इक्वल असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशोला. ट्रायंगल ABC ची हाईट AP आहे, ट्रायंगल BCD ची हाईट DQ आहे. आता ट्रायंगल BCD हा एक ॲक्यूट अँगल ऑप्टूज अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे त्याचा हाईट बाहेरून येईल, DQ त्याची हाईट आहे आणि BC बेस आहे, ठीक आहे. इक्वल खाली इक्वल टू, आता AP ॲज इट इज ठेवला, पण आता DQ आणि AP दोघं इक्वल आहे. DQ आणि AP दोघं काय इक्वल आहे, म्हणजे आपण DQ च्या ठिकाणी कोण रिप्लेस करू, AP रिप्लेस करू. DQ च्या ठिकाणी रिप्लेस केला AP फ्रॉम 1 वरून आपण काय केलं, DQ च्या ठिकाणी कोण रिप्लेस केला, AP. वरचा AP ॲज इट इज ठेवला, खाली DQ च्या ठिकाणी टाकला AP, कारण की DQ AP दोघं इक्वल होते. इक्वल खाली इक्वल टू AP अपॉन AP 1/1, म्हणजे हे कॅन्सल झालं. AP कॅन्सल झाले, वरती 1 खाली 1, ठीक आहे. 1/1 म्हणजे हा रेशो मिळाला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. देअरफॉर मी रेशोच्या फॉर्म मध्ये लिहायचं असं विचारलं तसं, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू 1:1. दोघांचा एरिया कसा आहे, 1:1. म्हणजे आता बघा इथं आपल्याला बेस तर इक्वल मिळाले होते, त्यानंतर आपल्याला हाईट सुद्धा त्याची इक्वल मिळाली होती. बघा दोघं ट्रायंगलचे बेस तर इक्वल होतेच, बघा बेस BC इक्वल होते, त्यांची हाईट पण इक्वल मिळाले या प्रॉपर्टीवरून, ठीक आहे. म्हणजे आपण जे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्याच्या अगोदर जी ऍक्टिव्हिटी बघितली होती शेवटी पहिल्या व्हिडिओमध्ये, त्या ऍक्टिव्हिटीच्या बेसवर हा एक्झाम्पल होता. तिथे पण रेशो 1:1 आला होता, इथे पण रेशो 1:1 आलेला आहे, ठीक आहे. म्हणजे हे काय दाखवतं की जर दोन ट्रायंगलचे बेस आणि हाईट दोघं इक्वल असतील, दोन्ही ट्रायंगलचे बेस आणि हाईट दोघं इक्वल असतील, ठीक आहे, तर त्यांचा एरियाचा रेशो कसा असतो, 1:1. म्हणजेच दोघं ट्रायंगलचा एरिया इक्वल असतो, ठीक आहे. शेवटचं एक्झाम्पल घेऊ आता. शेवटचा एक्झाम्पल आहे, in the adjoining figure PQ perpendicular to BC, PQ BC ला परपेंडिक्युलर दिलेला आहे, AD परपेंडिक्युलर टू BC, AD सुद्धा BC ला परपेंडिक्युलर दिलेला आहे, ठीक आहे. बघा PQ परपेंडिक्युलर टू BC, AD परपेंडिक्युलर टू BC, ठीक आहे. एका साइडवर दोन परपेंडिक्युलर, ठीक आहे. PQ परपेंडिक्युलर टू BC, AD परपेंडिक्युलर टू BC.
PQ AD दोघं BC ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो PQ आणि AD हे दोघं हाईट्स आहे आणि BC बेस आहे. आता तो कोणासाठी आहे काय आहे ते आपण नंतर या रेशोवरून बघू, कारण की याच्यामध्ये भरपूर ट्रायंगल दिसते आहे आणि भरपूर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो सुद्धा आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या ट्रायंगलसाठी हाईट बेस इथं कन्सिडर केले जातील. ठीक आहे. देन फाइंड द फॉलोइंग रेशोज. हे रेशो आपल्याला फाइंड करायचे. पहिला रेशो आहे त्याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. आता रेशो काढताना काही गोष्टी लक्षात ठेवायचे. ठीक आहे, पहिले चेक करायचं ट्रायंगल वरून म्हणजे डायग्राम वरून की हे ट्रायंगल कोणते कोणते आहे, मग त्यांचा बेस इक्वल आहे का, त्यांची हाईट इक्वल आहे, ठीक आहे का, दोघं इक्वल आहे किंवा कोणीच इक्वल नाही आहे. ठीक आहे, काय काय गोष्टी कशा लक्षात ठेवायचे. पहिले चेक करायचं त्यांचा बेस इक्वल आहे का, त्यांचं हाईट इक्वल आहे का, त्यांचं दोघं बेस हाईट इक्वल आहे किंवा काहीच इक्वल नाही आहे. ठीक आहे, जर हाईट इक्वल असतील तर पहिली कंडिशन यूज करायची, जर बेस इक्वल असतील तर दुसरी कंडिशन यूज करायची, जर बेस हाईट दोघं इक्वल आहे तर तिसरी कंडिशन यूज करायची, आणि जर बेस हाईट काहीच इक्वल नाही आहे, सर्व सारखे वेगवेगळे आहे, तर प्रॉपर्टी यूज करायची. मी वारंवार सांगतोय प्रॉपर्टी कोणती, जे आपण आता परत यूज करत होते, प्रोडक्ट रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स, ती प्रॉपर्टी. ठीक आहे, आता बघा याच्याकडे डायग्राम मध्ये बघा ट्रायंगल PQB आणि ट्रायंगल PBC कोण आहे. डायग्राम मध्ये ट्रायंगल PQB हा ट्रायंगल दिसतोय लेफ्ट साइडचा, ट्रायंगल PQB हा ट्रायंगल आहे, आणि दुसरा आहे PBC म्हणजे याच ट्रायंगल मध्ये ते ट्रायंगल PQB. ठीक आहे, आणि दुसरा ट्रायंगल PBC. म्हणजे आता याच्यामध्ये आपण हा डायग्राम काढून बघू. साइडला काढली डायग्राम, हा म्हणजे हे नाही काढतोय मी, फक्त एवढीकडे डायग्राम काढतोय. PBC आणि हा Q. ठीक आहे, एवढे डायग्राम साइडला काढले फक्त. आता ट्रायंगल कोणते कोणते आहे, PQB आणि PBC. आता PQ परपेंडिक्युलर टू BC आपल्याला दिलेला आहे, म्हणजे PQ झाली हाईट. ठीक आहे, दोघं ट्रायंगल साठी, म्हणजे या ट्रायंगल साठी पण आणि या ट्रायंगल साठी पण PQ काय झाली, हाईट झाली, जे परपेंडिक्युलर ते हाईट. आता PQB साठी बेस आहे BQ. PQB या ट्रायंगल साठी बेस कोण आहे, BQ, आणि PQ आहे हाईट. त्यानंतर ट्रायंगल PBC साठी BC आहे बेस. ट्रायंगल PBC साठी BC आहे बेस आणि PQ आहे त्यांची हाईट. इथं काय सारखं दिसतंय, त्यांची हाईट बघा, PQB ची हाईट पण PQ आहे, PBC ची हाईट पण PQ आहे, म्हणजे दोघांची हाईट इक्वल आहे, म्हणजे पहिली कंडिशन. ठीक आहे, पहिली कंडिशन काय, जर दोघं ट्रायंगलची हाईट इक्वल असतील तर त्यांच्या एरियांचा रेशो त्यांच्या बेसच्या रेशोला इक्वल असतो, म्हणजे त्यांचा बेसचा रेशो घ्यायचा. मग PQB याचा बेस कोण आहे, QB अपॉन, आणि PBC चा बेस कोण आहे, BC. एवढं उत्तर लिहायचं होतं. ठीक आहे, पुढे रिझन ट्रायंगल्स having equal heights. Triangles having equal heights. लक्षात, तर हे रेशो लिहिताना सर्व चेक करून घ्यायचं, हाईट इक्वल आहे का, बेस इक्वल आहे का, दोघं इक्वल आहे का, काहीच इक्वल नाही आहे. ठीक आहे, त्यानुसार मग कंडिशन किंवा प्रॉपर्टी यूज करायची. हे झालं पहिल्याचा. आता सेकंड काय, एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू. आता PBC ABC दोन ट्रायंगल बघायचे. आता आपल्याला बघा इथं स्पष्ट दिसतच आहे की BC हे बेस आहेच. ठीक आहे, स्पष्ट दिसतंय आपल्याला की BC हे बेस आहे. कोणताही ट्रायंगल घ्या, कोणताही याच्यामध्ये कोणताही ट्रायंगल घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला बेस BCच मिळेल. ठीक आहे, म्हणजे PBC ABC याच्यामध्ये. आता ट्रायंगल PBC ABC डायग्राम मध्ये पाहून घेऊ तरी पण. ट्रायंगल PBC, ठीक आहे, तो मागच्या वेळी पण होता, तो या वेळी पण आला. ट्रायंगल PBC आणि ट्रायंगल ABC
हे दोन ट्रायंगल पीबीसी एबीसी दोघांमध्ये काय सारखं दिसतंय? बेस. बघा ट्रायंगल पीबीसीचा बेस बीसी आहे, ट्रायंगल एबीसीचा बेस सुद्धा बीसी आहे. ठीक आहे, त्याची हाईट चेक करून घ्या. आता पीबीसी साठी हाईट आहे पीक्यू आणि एबीसी साठी हाईट आहे एडी. आता पीक्यू आणि एडी सारखे का? नाही. म्हणजे इथं कोणती कंडिशन आपण यूज करू शकतो? बेस इक्वल असण्याची कंडिशन म्हणजे सेकंड कंडिशन. ठीक आहे, मग सेकंड कंडिशन नुसार काय असते? जर दोन ट्रायंगलचे बेस इक्वल असतील तर त्यांचा एरियाचा रेशो त्यांच्या हाईटच्या रेशोला इक्वल असतो. म्हणजे यांचा हाईटचा रेशो घ्यायचा. मग पीबीसी ची हाईट पीक्यू अपॉन एबीसी ची हाईट एडी, पीक्यू अपॉन एडी. ठीक आहे, पुढे रिझन ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस. ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेसेस. ठीक आहे, हे झालं. आता थर्ड नंबरचं घेऊ. थर्ड नंबरचं कोणतं आहे? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी इक्वल टू. आता बघा लक्ष द्या. ट्रायंगल एबीसी हा मागच्या वेळी आला होता, परत तोच. ट्रायंगल एबीसी याच्यासाठी बेस आहे बीसी आणि हाईट आहे एडी. आणि दुसरा ट्रायंगल आहे एडीसी, ट्रायंगल एडीसी. ठीक आहे, ट्रायंगल एबीसी त्याच्यासाठी बेस बीसी आहे, हाईट एडी आहे. दुसरा ट्रायंगल आहे एडीसी, याच्यासाठी बेस फक्त डीसी आहे आणि हाईट कोण आहे? एडी. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कोण सारखं दिसतंय? त्यांची हाईट सारखी दिसते. ट्रायंगल एबीसी ची हाईट पण एडी आहे आणि ट्रायंगल एडीसी ची हाईट सुद्धा एडी आहे. म्हणजे यांचा रेशो कोणाला इक्वल असेल? एरियाचा रेशो त्यांच्या बेसेसच्या रेशोला इक्वल असेल. ट्रायंगल एबीसी चा बेस बीसी अपॉन ट्रायंगल एडीसी चा बेस डीसी, बीसी अपॉन डीसी. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स म्हणजे पहिली कंडिशन आपण यूज केली तर ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. ठीक आहे, आणि आता लास्ट एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी. एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी इक्वल टू. डायग्राम वरून तुम्हाला एकदम सोपं जाईल. चला फाइंड करा. ट्रायंगल एडीसी हा पहिला ट्रायंगल ज्याचा बेस आहे डीसी आणि ज्याची हाईट आहे एडी. ठीक आहे, ट्रायंगल एडीसी ज्याचा बेस डीसी आहे आणि हाईट एडी आहे. दुसरा ट्रायंगल घेऊ पीक्यूसी. दुसरा ट्रायंगल कोणता आहे? पीक्यूसी. पीक्यूसी त्याच्यामध्ये पीक्यू हाईट आहे आणि क्यूसी बेस आहे. ठीक आहे, एडीसी साठी एडी हाईट आहे, डीसी बेस आहे. ठीक आहे, ट्रायंगल पीक्यूसी साठी क्यूसी बेस आहे आणि पीक्यू हाईट आहे. ठीक आहे, आता यांचा बेस पण इक्वल नाहीये, यांची हाईट पण इक्वल नाहीये. बघा एडीसी चा बेस डीसी, पीक्यूसी चा बेस क्यूसी. आता डीसी आणि क्यूसी इक्वल आहे का? नाही, बेस इक्वल नाही. हाईट चेक करून घ्या. एडीसी ची हाईट एडी, पीक्यूसी ची हाईट पीक्यू. एडी पीक्यू दोघं इक्वल आहे का? नाही. म्हणजे इथं हाईट पण इक्वल नाहीये, बेस पण इक्वल नाहीये. म्हणजे काय यूज करायचं? इथं प्रॉपर्टी यूज करायची जे सर्वात आधी बघितली होती आपण, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ते प्रॉपर्टी यूज करायची. ठीक आहे, मग ती प्रॉपर्टी कशी असते? एरिया ऑफ द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. त्यांचा बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्टचा रेशो इक्वल असतो. ठीक आहे, आता एडीसीचा बेस इंटू हाईट म्हणजे डीसी इंटू एडी आणि पीक्यूसीचा बेस इंटू हाईट क्यूसी इंटू पीक्यू. ठीक आहे, इथं प्रॉपर्टी द्यायची. मग द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of product of
bases and their corresponding heights. ठीक आहे, अशा प्रकारे 4 रेशो झाले. ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल पूर्ण. आता अशा प्रकारे आपला पूर्ण प्रॅक्टिस सेट संपला आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, जो आतापर्यंत सर्वात इम्पॉर्टंट थेरम आहे, तो थेरम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. या पूर्ण प्रॅक्टिस सेटचे पूर्ण एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप तुम्ही समजून घ्या. रायटिंग नोट्स तुम्हाला ऑलरेडी दिलेले होते. अभ्यास कसा करा, व्हिडिओ बघताना तुम्ही जे लिहिलेलं आहे ते समोर ठेवा. कोणता एक्झाम्पल मी शिकवतोय, ठीक आहे, त्या एक्झाम्पलचे स्टेप बाय स्टेप सर्व फॉलो करा, बघत जा आणि फॉलो करा. ठीक आहे, जर एखादी स्टेपमध्ये काही समजत नसेल, प्रॉब्लेम असेल किंवा एक्झाम्पल समजणार नसेल तर तुम्ही ग्रुपवर मला विचारू शकता. ठीक आहे.